भाजीपाला पिकामध्ये आपण रोपांची लागण करून म्हणजे रोपांचं ट्रान्सप्लांटिंग करून लागवड करत असतो। त्याच्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांग असे वेगवेगळे भाजीपाला पिकं असतात। हे रोपं लावल्यानंतर ना आपण पाहतो अशा प्रखर उन्हामध्ये जिथं टेम्परेचर 35 डिग्री पासून ते 40 डिग्री पर्यंत गेलेलं असतं अशा ठिकाणी मल्चिंग पेपरचा वापर आपण केलेला असतो। या ठिकाणी रोप लावल्यानंतर ना मल्चिंग पेपरमध्ये पाण्याची वाफ तयार होऊन ते वाफ बाहेर पडताना आपल्या रोपांना डॅमेज करतं आणि रोपं कोलमडून पडतात। या पद्धतीने रोपांची मर झालेली आपण खूप प्रमाणात पाहिलेलं असेल। परंतु ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये एकही रोपाची मर अशा पद्धतीने झालेली नाही। याच्यासाठी जे आपण ट्रीटमेंट सांगतो त्याच्यामधल्या 4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। त्याच्यामध्ये पहिली गोष्ट चांगलं हार्डनिंग केलेलं चांगल्या दर्जाचं रोप, दुसरं पाणी व्यवस्थापन अतिशय परफेक्ट पाहिजे, तिसरं योग्य दर्जाचाच मल्चिंग पेपर या ठिकाणी निवडलेला असला पाहिजे आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं ते रोप लागणीनंतर पहिल्या 10 दिवसामध्ये तुम्ही रोपांना देत असलेले आळवणी किंवा ड्रेंचिंग याच्यामध्ये वापरत असलेले न्यूट्रिएंट हे खूप महत्त्वाचे रोल प्ले करतात। हे 4 पद्धती जर व्यवस्थित झाल्या तर आपल्या कोणत्याही भाजीपाला पिकाचं सुरुवातीला रोप मरणार नाही। यासाठी अधिक माहितीसाठी आपलं फ्रूटवाला बागायतदार हे पेज फॉलो करा।